कोल्हापुरातील आंदोलन आणि दगडफेक प्रकरणात एक अपडेट आहे। 2000हून अधिक जणांवर गुन्हे दाखल झालेले आहेत। काल बदलापूर रेल्वे स्टेशनवर आंदोलन झालं होतं, त्याचबरोबर शाळेत देखील तोडफोड झाली होती। या सगळ्या प्रकरणात आता गुन्हे दाखल केले जात आहेत। 2000 पेक्षा जास्त लोकांवर गुन्हे दाखल झाले आहेत। राड्यासाठी कारणीभूत ठरलेल्या भाषणाची देखील चौकशी होणार आहे। बदलापुरातील आंदोलन आणि दगडफेक प्रकरणात आता पोलीस ॲक्शन मोडवर आलेले आहेत। कारवाई होताना दिसते पोलिसांकडून। या सगळ्या राड्यासाठी जे भाषण कारणीभूत ठरलं त्या भाषणाची देखील चौकशी होणार आहे। 40 जणांना आतापर्यंत अटक झाली आहे, त्यांना आता कोर्टात हजर केलं जाणार आहे। आणखी माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर आता आपल्यासोबत आहेत। कृष्णा, काय काय कारवाई बघायला मिळते पोलिसांकडून? सौरभ, आपण पाहतो की काल बदलापुरात जो काही तणाव निर्माण झालेला होता त्या प्रकरणी एकूण पोलिसांनी 4 गुन्हे दाखल केलेले आहेत। 3 गुन्हे हे ठाणे पोलिसांच्या हद्दीतले म्हणजे बदलापूर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेले आहेत, तर एक गुन्हा हा रेल्वेच्या हद्दीमधला आहे, ज्यामध्ये 300 पेक्षा अधिक लोकांना आरोपी बनवण्यात आले। मात्र ठिकठिकाणी जी काही तोडफोड झाली किंवा सार्वजनिक मालमत्तेचं जे काही नुकसान झालं, दगडफेक झाली, त्या सगळ्या प्रकरणी आतापर्यंत जवळपास 2000 पेक्षा अधिक लोकांना आरोपी बनवण्यात आल्याचं कळतंय। आणि सीसीटीव्हीच्या माध्यमातून जे दगडफेक करणारे आरोपी आहेत किंवा सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करणारे आरोपी आहेत त्यांची ओळख पटवण्याचं सुद्धा काम जे आहे ते पोलिसांकडून सध्या तरी सुरू आहे। मात्र या 4 गुन्ह्यांमध्ये जवळपास 2000च्या आसपास लोकांना आरोपी बनवण्यात आलेला आहे आणि त्या अनुषंगाने पोलिसांचा तपास जो आहे तो सुरू करण्यात आलेला आहे। आतापर्यंत या 3 जे गुन्हे ठाणे पोलिसांच्या हद्दीमधले आहेत त्या प्रकरणी एकूण 40 ते 45 लोकांवरती अटकेची कारवाई करण्यात आली आणि त्यांना आजच थोड्या वेळामध्ये कल्याणच्या कोर्टामध्ये हजर केले जाईल आणि त्यांच्या रिमांडची जी काही कारवाई आहे ती पोलिसांच्या माध्यमातून पार पडेल। मात्र दुसरीकडे हे सगळं ज्या प्रकरणामुळे घडतंय त्या 16 तारखेचा जो काही पॉक्सोचा गुन्हा आहे त्यामधला मुख्य आरोपी जो आहे अक्षय शिंदे, त्याला मात्र सुरक्षेच्या कारणास्तव कदाचित व्हीसीच्या माध्यमातून हजर करण्याची शक्यता आहे, तशा पद्धतीची माहिती हे पोलीस सूत्रांमधून कळते आहे। मात्र दंगलीसारखी जी काही परिस्थिती काल निर्माण झालेली होती किंवा रेल रोको झालेला होता किंवा तोडफोड झालेली होती, त्या अनुषंगानं ठाणे पोलिसांच्या हद्दीमध्ये एकूण 3 गुन्हे आहेत, तर रेल्वे पोलिसांनी 1 गुन्हा दाखल केलेला आहे, ज्यामध्ये जवळपास सगळे मिळून जवळपास 2000च्या आसपास लोकांना आरोपी बनवण्यात आल्याचं कळतं आहे आणि त्या अनुषंगानं ठाणे पोलिसांचा सध्या तपास सुरू आहे। कृष्ण, धन्यवाद या अपडेट्स बद्दल।